तमिळनाडूच्या करूर येथे टीव्हीके पक्षाचे प्रमुख तथा अभिनेते विजय यांच्या सभेला प्रचंड गर्दी होऊन झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 39 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। राज्याचे आरोग्य मंत्री माननीय सुब्रमण्यम यांनी ही माहिती दिली आहे। बीएसएनएल 4G सुविधा पंतप्रधानांचे क्रांतिकारक पाऊल अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून शहरासोबतच ग्रामीण भागातील इंटरनेट सेवेत सुधारणा होईल आणि त्याचा फायदा दुर्गम ग्रामीण भागात होणार आहे। नागरिकांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या 1100 सेवा ऑनलाईन आणि व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। एकूण सेवांतील 90% सेवा पुढील 2 महिन्यांमध्ये डिजिटल करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। 8 पैकी 6 जिल्ह्यांत पावसाचा थैमान असून कर्नाटक तेलंगणाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे। पावसाळ्यात मराठवाड्यातील 2857 गावांत शेती बाधित झाली आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर नागरिकांना युद्धजन्य परिस्थितीला तोंड देण्याचं प्रशिक्षण देण्याचे सर्व राज्यातील नागरी संरक्षण दलांना उद्दिष्ट देण्यात आलंय। मेफेड्रोन विक्री करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केली आहे। त्याच्याकडून 12,44,000 रुपयांचे 62 ग्रॅम मेफेड्रोन, 2 मोबाईल संच, दुचाकी असा 12,94,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पंतप्रधान नागरी सहाय्य आणि आपत्कालीन मदत निधीमध्ये महाराष्ट्रातून बराच निधी गेलाय। आता अतिवृष्टी बाधितांना त्यातून 50,000 कोटी रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। रेल्वेच्या पुणे स्थानकावरून धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी पुणे नागपूर पुणे ही विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे। पिंपरीत 200 पास बस व्हॅन चालकांकडून 7.5 लाखांचा दंड वसूल करण्यात आला असून पिंपरी चिंचवड शहरात शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करण्यात बस, व्हॅन, रिक्षा धोकादायक पद्धतीने वाहतूक करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलंय। क्रिकेटच्या पटलावर पाऊल टाकत असलेल्या नेपाळनं गौरवशाली इतिहास आपल्या नावावर असणाऱ्या वेस्ट इंडिजला 9वा ऐतिहासिक विजय साकारलाय।